सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी आगामी राजकारणाबाबत मोठा इशारा देत पुढील रणनीती स्पष्ट केली आहे। येणाऱ्या काळात आणखी मोठं यश मिळवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय। महापालिकेतील यशानंतर जिल्हा परिषदेतही अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। निवडणुकीदरम्यान विरोधकांकडून मोठमोठे दावे केले गेले होते, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळू दिलं नाही असं त्यांनी नमूद केलंय। निवडणुकीच्या काळात सत्तेचा गैरवापर झाला, विविध आमिष दाखवली गेली आणि दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले असा आरोप त्यांनी केलाय। पुढील काळात सभापती निवडीमध्ये हा आकडा आणखी वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजाराम बापू यांच्या कुटुंबातील संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। काही लोकांनी राजाराम बापूंविषयी केलेल्या वक्तव्यांना जनतेने योग्य उत्तर दिलं असं ते म्हणाले। तसेच स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे नातू कुटुंबातील सदस्य उपाध्यक्षपदी निवडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एक सकारात्मक संदेश दिला गेलाय। डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचं खूप मोठं योगदान या सांगली जिल्ह्याच्या आणि या राज्याच्या विकासासाठी आहे। त्यांचा नातू आज या ठिकाणी उपाध्यक्ष झालाय। हा वसंतदादा कुटुंबाला आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे असंही त्यांनी नमूद केलंय। महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश मिळालं, महापालिकेत चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत ह्याच्याहून वाढीव यश मिळालं। आम्ही लढत असताना भाजपला, जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा गाठू, त्यांना 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं। अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून, पूर्ण वापर करून ह्या ठिकाणी मॅन्डेट, लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला। आमिष दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले, पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांना सुद्धा त्रास देण्यात आला। आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः, आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे ह्या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकून सुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे। आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत। आता येणाऱ्या सभापती निवडी, त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार। आज ह्या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला, ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय। ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज ह्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत। आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, ज्यांच्या खूप मोठं योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या, ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज ह्या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे। हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे आणि त्यामुळे आता ह्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे। निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, ह्या निवडणा लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील। थँक्यू। बरं, एक उल्लेख